इकडे वरती ठेवायला लागते अशी चौकश. तू चांगला नैवेद्य झालेला आहे. आता वरती नेऊन ठेवणार नैवेद्य. हे चिकन, इकडे वडे, भात आणि आम्ही चौघ जण आमची पार्टी करतोय छोटीशी. तर आम्ही आलोय बघा आमच्या राखण. आम्ही जिकडे जाऊ स्पॉटला सर्व कचरा अगोदर साफ करून घेणार, मग कोंबडा वगैरे देऊ नये ना जेवण बनवणार. बघा आज आमची आहे ना वर्षाची राखण आहे. इकडं आम्ही आलोय. आम्ही बोलतो याला मशेसुराची आड बोलतो. तर तिकडं आलोय आणि आज पहिल्यांदा येऊन साफसफाई करणार. हे सर्व जो कचरा पाठीमागे दिसतोय तो. नंतर मग कोंबडा कापणार. इकडेच बनवणार चिकन, वडे, भात सगळं घरून करून आणलंय. आणि मग राखण देऊन जाणार. आम्ही चौघं जण, मी, काका, प्रथमेश आणि पप्पा. व्हिडिओ पूर्ण बघा, मजा येईल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला. सर्व पाणी वगैरे आहे ना खालून घेऊन यायला लागतं. नाही म्हटलं तर यायला अर्धा पाऊण तास लागतो. पुन्हा डोंगरात आहे, अख्खा डोंगर आहे. आणि इकडे येऊन दरवर्षी आम्ही राखण देतो. म्हणजे 3-4 ठिकाणी राखण देतो, पण इकडे येऊन जेवण बनवायला लागतं. बाकीच्या ठिकाणी जेवण नाही बनवत. हा बघा, हाय आजची राखण. हा आहे आमचा आरवता कोंबडा लागतो आपल्याला. गावठी कोंबड्याचं चिकन आहे आमच्याकडे आज. गावठी. हे पाणी पी, चांगलं आहे पी. हे संपलं 5 तरी 20 लिटर पाणी घेऊन आलेलं आहे आम्ही. अजून एक बॉटल तशीच मोकळी आहे. तर आजच्या राखण्यासाठी जे आपण चिकन बनवणार आहे त्यासाठी आपण हे केओ यांचा गावरान चिकन मसाला वापरणार आहेत. त्यानंतर यांचे गावरान चिकन सोबतच कोळी मसाला आहे, कोळंबी बिर्याणी मसाला आहे, त्यानंतर फिश फ्रायचा वेगळा मसाला येतो. खूप साऱ्यांचे मसाले वेगळे येतात. याचे डिटेल्स आपण स्क्रीनवर दाखवतो आता. कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा ॲड्रेस वगैरे तुम्ही मागू शकता ऑनलाईनसुद्धा. तर यात केओ भुकणी, केओ कोळंबी मसाला, त्यानंतर लिंबू पाणीसुद्धा येतं. आपण ट्राय करायचं होतं लिंबू पाणी. आणि बाकीचे मसाले आपण आज जेवण बनवताना वापरायचे आहेत. तर हे आहे केओ मसाला वर्सोवाचे. कोंबड्याचं फक्त एवढंच मटण पडलं, अर्धा किलो. चल आता आमचा आचारी इकडे आहे. एक पल्लीचा काढ पतू. ह्या पिशवीत बघ, हे कापून टाक संदेश. हे काढ. लिंबू पाणी जरा आपण ट्राय करूया, बघूया कसं आहे लिंबू पाणी. पावडर आहे, फक्त पाण्यात टाकून मिक्स करून प्यायची. हे देऊ. तर आपण वापरणार आहोत केओ यांचा भुकणी मसाला. आणि हा कुठचा आहे? आणि गावरान चिकन मसाला आहे बघा. दोन्ही वापरायचे आपल्याला. हा असा बरोबर आहे. खाली दाखवतो. आता मस्त परतून घेतोय बघा. हा कलर सुटला काका. केओ मसाल्याची रेसिपी चालू आहे आमच्याकडे चिकन. त्यामुळे खाणाऱ्यांना एवढा हे वाटेल स्वाद की चिकनला स्वाद भरपूर येणार आहे. दिसतो बघा कसा. केओ मसाला, पारंपरिक केओ मसाला, झणझणीत चविष्ट मुर्गा मसाला. हा चला. खाली काय आहे? नैवेद्य झालेला आहे. आता वरती नेऊन ठेवणार नैवेद्य. भात आणि वडे घरून करून आणले होते आम्ही ह्याच्यात. असं आहे. असं नैवेद्याचं करायला लागतं सर्व. आणि मग ठेवायचं वरती तिकडे. पुढं व्हायची नको गरम झालं ना. हे असं नैवेद्य असतो. पेटल्यावर लाव संदेश. घर कोण येते? हे तांदूळ, पाणी आणि हे चला. आता पेटतं आता चांगलं.
पाणी घेतलं पाणी तांब्यात ना आण, तांदूळ आण तसंच आतमध्ये जाणार इकडे. तरी 10 लिटर. इकडे वरती ठेवायला लागते अशी चौकस. तू चांगला जातो. दिसतंय तुला हा मग दे रे. काय देवा आधी सारवला होतात. अगरबत्ती दे. अगरबत्ती पाणी दे त्याला नैवेद्य. पाणी हे चिकन, इकडे वडे, भात आणि आम्ही चौघ जण आमची पार्टी करतोय छोटीशी. और ये हमारी पार्टी हो रही है. आता तिखट नाही आलंय. केव मसाला. परफेक्ट शिजलेला आहे. ओके. केओ मसाल्याची चव अप्रतिम आलेली आहे. नक्कीच ट्राय करा केओ मसाला. आम्ही केला. तुम्ही पण करा. तर फायनली आमची आज राखण झालेली आहे, वर्षाची राखण. आता पुढच्या वर्षी येणार पुन्हा. पुन्हा जंगलातून आता चाललोय घरी. आशा आहे की तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.